छत्रपतींच्या राजाभिषेकाची ही गोष्ट तुम्हाला नक्कीच माहीत नसेल. 18 पगड जाती सोबत घेऊन शिवरायांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं हे आपल्याला माहिती आहे, बरोबर? त्यातच माणसांच्या कर्मानुसार वर्ण आधीपासून चालत आलेला आहे आणि राजांनीही या वर्ण व्यवस्थेला महत्त्व दिले होते. समाजाचा प्रत्येक घटक खरंच किती महत्त्वाचा असतो याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे राजाभिषेक. कसं? सांगतो. राजाभिषेकाच्या वेळी 4 वर्णांच्या 4 अमात्यांकडून 4 दिशांनी प्रतिकात्मक द्रव्यांनी महाराजांनी स्वतःचा अभिषेक करून घेतला. पूर्वेकडून ब्राह्मण अमात्याने तुपाचा सुवर्णकुंभ धरला, तर दक्षिणेकडून क्षत्रिय अमात्याने दुधाचा रजतकुंभ धरला होता. पश्चिमेकडून वैश्य अमात्याने दह्याचा ताम्रकुंभ धरला, तर उत्तरेकडून शूद्र अमात्याने पाण्याचा मृदेचा कुंभ धरला. म्हणजे प्रत्येक वर्णाला त्याच्या त्याच्या कार्यानुसार महाराजांनी व्यवस्थित स्थान दिलं आणि वर्णभेदापासून कितीतरी मैलो दूर राहिले. ही होती महाराजांची न्याय व्यवस्था, वर्ण व्यवस्था. थँक्यू.